पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पणतूर तिठा। आमचे कोर्सेस बीकॉम विथ बँकिंग अँड इन्शुरन्स आणि BSc IT। आमची वैशिष्ट्ये: स्वतंत्र कॉलेज इमारत, अर्हताप्राप्त अनुभवी शिक्षक, सुसज्ज इंटरनेटसह संगणक लॅब, व्यक्तिमत्व विकास आणि व्यावसायिक शिक्षणाची सोय, अतिरिक्त मार्गदर्शक व्याख्यानं आणि सेमिनार्सचं आयोजन, तसेच भविष्यातील नोकरीसाठी मार्गदर्शक व प्लेसमेंट सेल। 100% यशाची परंपरा। प्रवेशासाठी संपर्क 9921 0956 07 किंवा 8275 66 59 46। मुंबई गोवा हायवे एका बाजूला पूर्णत्वाच्या दिशेनं जातानाचं चित्र असलं तरी या मार्गावरती समस्यांचा अक्षरशः डोंगर हा आजही उभा आहे। हा डोंगर एका बाजूला उभा असताना दुसरीकडे मात्र टोल नाके सुरू करण्याचा घाट सुद्धा हा घातला जातोय। एकूणच काय नेमक्या समस्या आहेत, काय अडचणी आहेत याबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत। पण कोकणशाहीनं देखील वेळोवेळी या हायवे बाबतच्या समस्या आहेत, या हायवेवर होणारे अपघात आहेत आणि अपघाताची कारणं आहेत ही नेहमी जनतेसमोर आणलेली आहेत। आज कोकणशाहीच्या कार्यालयामध्ये कुडाळमधील प्रतिष्ठित सुजाण असे सुशिक्षित सर्व नागरिक आलेत। आपण त्यांच्याशी बोलणार। आपल्याबरोबर गंगावले सर आहेत। सर, काय सांगाल नेमकं कशा पद्धतीच्या समस्यांचा सामना आताच्या घडीला आपण हायवेवरती करताय? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपला हा जो NH66 जो जातोय, तर ह्याच्या मधला एक मोठा जो आता पावसाच्या दिवसामध्ये जो आपल्याला एक मोठा प्रॉब्लेम फेस करावा लागतोय, तो आम्हाला जरी प्राथमिक असा दिसून आला, तो म्हणजे सर्व्हिस रोड। आणि या सर्व्हिस रोडला साचणारं पाणी, म्हणजे मी ज्या एरियामध्ये राहतो ते म्हणजे आपल्या कुडाळ शहरापासून 2 किलोमीटरवर असणारं पिंगुळी गुडीपूर। आणि गुडीपूर माझ्या घरून आपण कुडाळ शहराला ज्यावेळी येत असताना रिलायन्स पेट्रोल पंपच्या समोर जे पाणी साचतंय आणि ह्या पाणी साचण्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना ये जा करत असताना ज्या त्यांना होत असणाऱ्या ज्या अडचणी आहेत ह्या कुठेतरी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि ह्या आपल्या प्रशासनापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, हे मला प्रामुख्याने सांगावं असं वाटतंय। आणि दुसरी गोष्ट मला प्रामुख्याने सांगावीशी वाटते ती म्हणजे आपल्या कुडाळपासून ते 5 किलोमीटरच्या अंतरावरती त्यांनी ज्या स्ट्रीट लाईट लावल्या, तर त्या स्ट्रीट लाईटिंगची कंडिशन सध्याच्या स्थितीमध्ये अशी आहे की आमच्या हायवे म्हणजे माझ्या घराच्या समोरची जी स्ट्रीट लाईट आहे ती हायवे सुरू झाल्यापासून एकदाही लागलेली नाही आहे। आता त्याच्या पुढचा गोष्ट अशी आहे की 1 नंबरची लाईट जर चालू असेल तर 2, 3 आणि 4 नंबरची लाईट बंद आहे आणि 5 नंबरची चालू आहे। मग हा काय प्रकार आहे? म्हणजे लाईट तुम्ही लावलाय पण त्या सुरळीत सुरू नाही आहेत आणि लाईट बंद असल्या कारणाने सर्व्हिस रोडला ऍक्सिडेंट्स होऊ शकतात। मेन प्रॉपर हायवेला सुद्धा ऍक्सिडेंट्स होऊ शकतात। माझं स्वतःचं जर उदाहरण घ्यायला घेतलं तर आपण जर ह्या मुंबई गोवा हायवेच्या जर आपण रस्त्याला बघितलं तर ह्या लाईट्स नसल्या कारणाने मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्सिडेंट झालेले दिसत आहेत आपल्याला। आणि ह्या सर्व्हिस रोडच्या ज्या लाईट्स आहेत त्या असणं अत्यंत गरजेचं आहे। आणि तिसरी फक्त मला जी प्राथमिक जे मला सांगावं असं वाटतं ते म्हणजे एवढंच की आपले जे प्रकल्पग्रस्त आहेत, ज्या हायवेला ज्यांनी आपल्या जमिनी दिल्या, त्या हायवेच्या जमिनी मालकांना त्यांचा जो काय मोबदला आहे तो त्यांना द्यावा आणि उर्वरित जो तुमचा रस्ता राहिलेला आहे, जो आपण आता सर्व्हिस रोडला काही लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत पण त्यांना अजूनही पैसे मिळालेले आहेत, त्यामुळे तो सर्व्हिस रोड छोटा राहिलेला आहे, त्यामुळे कुठेतरी वाहनांची ये जा कुठेतरी अडचण निर्माण होते। तर ह्या गोष्टी कुठेतरी प्रशासनाने आपल्या त्या सॉर्ट आउट केल्या पाहिजेत। आणि हा हायवे जो आहे हा हायवे आपल्या महाराष्ट्राचाच नव्हे तर आपल्या भारतातील एक सर्वात मोठा हायवे म्हणून आपलं ओळखला गेला पाहिजे, कारण की हा टुरिझम डिस्ट्रिक्ट मधून पास होतोय। म्हणजे आपलं हे जे सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट आहे हे टुरिझम डिस्ट्रिक्ट म्हणून हे आपण हायलाइट केलेलं आहे। इथून आपली ही जी पर्यटक मंडळी आहेत ही गोव्याला जाणार आहेत, तर कुठे ना कुठेतरी हा सिंधुदुर्गचा जो आपला हायवे आहे हा सुंदर झाला पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी एकत्र राहून हे काम करणं अत्यंत गरजेचं आहे। निश्चितच सर, आणि आपण सर्व जे सुजाण नागरिक आहात, कुडाळवासी आहात, यांनी जो काही हा पुढाकार घेतलाय आणि आजपर्यंत घेतलेला आपण सर्वांनी पुढाकार आहे, हा आजच घेतला तसं नाहीये। आजपर्यंत वेळोवेळी आपण निवेदनं दिलात, परंतु या निवेदनाला फक्त केराची टोपली दाखवण्याचं काम या प्रशासनानं केलं। या हायवे ऑथॉरिटीचे डोळे नेमके उघडणार कधी, हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे। माझ्याबरोबर शरद सर, काय सांगाल नेमक्या काय अडचणींचा सामना आपण करतोय, कशा पद्धतीनं आजच्या घडीला या हायवेवरती समस्यांचा डोंगर उभा आहे? 2007 सालपासून आम्ही या रस्त्याचा हायवे संदर्भात पाठपुरावा करीत आहोत। सेंट्रल गव्हर्नमेंट नितीनजी गडकरी यांच्या व्हिजनप्रमाणे अपघातमुक्त रस्ता असावा या दृष्टिकोनाने या रस्त्याचं डिझाईन ऍक्च्युअल केलं गेलं होतं। परंतु आतापर्यंत गडकरी साहेबांनी दिल्लीचे रस्ते 3-3 वर्षामध्ये पूर्ण केले, तिथे विमानं उतरतात,
परंतु आमच्या हायवेची गेली 12 वर्ष होऊनही इथे साधी बैलगाडीचे बैल सुद्धा पळून जातील अशी एवढी दुरावस्था आहे. खरं आहे. आणि ऍक्च्युअल असं वाटतं की जे अग्रीमेंट आहे त्या अग्रीमेंटनुसार सदर कॉन्ट्रॅक्टर काम करतो की नाही याच्यावरच प्रश्नचिन्ह उभं आहे. कारण खरं तर ज्या ज्या ठिकाणी ऍक्सिडेंट स्पॉट असले नाही पाहिजे तिथे हायवेच्या या डिझाईनमुळे, चुकीच्या डिझाईनमुळे, चुकीच्या कामांमुळे ऍक्सिडेंट स्पॉट तयार झालेले आहेत. आणि वेळोवेळी जर तिथे ऍक्सिडेंट झाले, अपघात घडले तर पोलीस प्रशासन त्या गाडीवाल्यावर अपघाताचा गुन्हा दाखल करते. परंतु तो अपघात गाडीवाल्याच्या चुकीमुळे न असता त्या हायवेच्या चुकीच्या डिझाईनमुळे झाले. आमची एवढी मागणी आहे की याच्यानंतर जर या हायवेला चुकीच्या डिझाईनने किंवा हायवे अथॉरिटीच्या केलेल्या चुकीच्या कामामुळे जर अपघात घडला तर तो गुन्हा हायवे अथॉरिटी व संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर व्हावा व सदर कॉन्ट्रॅक्टमध्ये जे जे काही लिहिलेलं आहे ते लिहिल्याप्रमाणे सदर कामं पूर्ण करावे. तोपर्यंत सदर रस्ता आपल्या प्रशासनाने ताब्यात घेऊ नये आणि जर घेतल्यास त्याचा आमचा पूर्ण त्यांना विरोध राहील. आणि रस्ता पूर्ण न होता टोलसाठी जे पुढे धावतायत, नितीन गडकरींनी सांगितलं होतं पुढाच्या उद्घाटनाला सदर रस्त्याला टोल नका लागणार नाही. त्यामुळे या टोलला पण आमचा ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसकडून आणि महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो चालक मालक संघटनेकडून पूर्ण विरोध राहणार. नक्कीच सर, टोल तर हा विषय आहेच, परंतु अगदी 2 दिवसापूर्वीच कोकणशाहीनं देखील रात्रीच्या वेळी ॲम्ब्युलन्स मधनं डांबर आणून त्या ठिकाणी पॅच मारले जात असल्याची बातमी देखील केली होती. या घटनेबाबत तुम्ही नेमकं काय सांगाल? काय हलगर्जीपणा वाटतोय, बेजबाबदारपणा वाटतोय, काय बोला? कसं असतं, काम करताना, प्रशासनात काम करताना आपल्याला एक नियमावली असते, त्या नियमावलीने आपण काम करायचं असतं. एरवी जर मालवाहतुकीतून एखादा पॅसेंजर जरी असला तरी त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो. एखाद्या पॅसेंजर वाहतुकीवर जर माल असला तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो. परंतु ॲम्ब्युलन्स या वाहनातून तुम्ही कॉन्क्रीट म्हणा किंवा सिमेंट म्हणा हे वाहतूक करूच शकत नाही. असं जर असेल तर त्या संबंधित ठेकेदारावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. प्रशासनाने त्याला पाठीशी घालता कामा नये. आणि जिल्ह्यामध्ये जर रात्री 3 वाजता जर असं जर खड्डे बुजवण्याचं, जिथे खड्ड्यामध्ये पाणी असताना बुजवण्याचं काम केलं असेल तर हे चुकीचं आहे आणि हे सिंधुदुर्ग वासियांच्या जीविताशी खेळण्याचे प्रकार चाललेले आहेत. उद्या जर एखादा असा अपघात या खड्ड्यांमुळे घडला तर तो गुन्हा हायवे अथॉरिटीवरच दाखल केला गेला पाहिजे. आपण ऐकतोय कशा पद्धतीनं अक्षरशः हायवेवरती समस्यांचा डोंगर सुरू आहे. यशवर्धन राणे आमच्या सोबत आहेत. यशवर्धन, आपण नेहमीच या संपूर्ण गोष्टीमध्ये पुढाकार घेत असता. अक्षरशः हायवेवरती वॉटर स्पोर्ट कशा पद्धतीनं सुरू केलं जाऊ शकतं याचे व्हिडिओ जे आहेत, उदाहरण आहेत, ही यशवर्धनने वेळोवेळी लोकांसमोर आणलेली आहे. यशवर्धन, या समस्या तर ऐकल्या, पुढची दिशा नेमकी काय असणार आहे? आता बराच वेळ झाला की अनेक लोकांनी त्याच्यावर आर्टिकल लिहिली, अनेक लोकांनी बऱ्याचशा पत्रकारांनी त्याच्यावर खूप मोठी मोठी आर्टिकल लिहिली, बरेचसे निवेदनं देण्यात आली. अगदी हजारोच्या संख्येने लोकांनी वैयक्तिक आपल्या संस्थेमार्फत वैयक्तिक एक माणूस म्हणून अनेक ठिकाणी निवेदनं दिली. नॅशनल हायवे ऑथॉरिटीला असतील, अगदी मेन ऑफिसला असतील, सावंतवाडीच्या ऑफिसला प्रत्यक्ष जाऊन असतील, मेल असतील, या सर्व गोष्टी करण्यात आल्या. आम्ही ते करून आता थकलोय. मात्र आता शेवटचा आमच्याकडे पर्याय म्हणजे रस्त्यावर उतरणं हा एकमेव पर्याय उरला. त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही अजून आता काहीतरी म्हणजे अजून त्यांना विनंती करून आता बहुतेक या मागण्या पूर्ण होणार नाही. त्यामुळे आता हा जो हक्क आहे आमचा, जो आम्हाला म्हणजे टू राईट टू ट्रॅव्हल, सेफ ट्रॅव्हलचा जो आमचा हक्क आहे, तो आता आम्हाला बहुतेक रस्त्यावर उतरूनच आमचा हक्क हा घ्यावाच लागणार आहे. त्याच्यामुळे आता विनंत्या नव्हे तर आता आम्ही लवकरच एक परवाच्या दिवशी आम्ही येत्या शनिवारी आम्ही एक आंदोलन छेडणार आहोत आणि त्यावेळेस प्रशासनाने तिथे येऊन आमच्या सर्व नागरिकांची उत्तरं तिथं त्या प्रश्नांची द्यावीत अशी आम्हाला अपेक्षा आहे. येत्या शनिवारी आंदोलन छेडण्याचा इशारा हा कुडाळवासियांकडनं देण्यात आलाय. यशवर्धनने हा इशारा दिलेला आहे. या आंदोलनाच्या स्थळी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी येऊन त्या ठिकाणी हायवेच्या समस्या नेमक्या काय आहेत याबाबतची माहिती निवेदनाच्या माध्यमातून स्वीकारावी अशी मागणी देखील या सर्व सुजाण नागरिकांनी केली. एकूणच हा लढा टप्प्याटप्प्यानं कुठंतरी आता उभा होणं आणि या लढ्यातून या मार्गावरती होणारे जे अपघात आहेत हे अपघात कायमस्वरूपी थांबणं हाच त्याच्यावरचा एकमेव उपाय राहणार आहे किंवा त्यावरचं अंतिम जे आपण ध्येय म्हणतो हे अंतिम राहणार आहे, एवढं निश्चित आहे. साईनाथ गावकर, कोकणशाही, कुडाळ. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला